हॅलो सिस्टर. देवाभा, तुम्हाला येताना कोणी बघितलं नाही ना? आणि तुम्ही कोणाला सांगितलं नाहीत ना की तुम्ही मला भेटायला येत आहे? सिस्टर, इतना कॉन्फिडेंस नहीं क्या मेरे पे? अरे बिंदास रहने का, टेंशन काय को लेने का? आपण है ना. अच्छा मेरे को बता, तुझ्या मनात नेमकी काय खळबळ सुरू आहे ग? एकीकडे तू सारंगला डिवोर्स देतेस, मला इथे अशा ठिकाणी बोलवलंयस, मला भेटायला घाबरतेस, काय मॅटर काय? मी तुम्हाला सगळं सांगते, पण त्याआधी मला वचन द्या की तुम्ही कोणालाच काहीच सांगणार नाही. डन डील. सांग. सारंग सरांचा जीव धोक्यात आहे. म्हणजे म्हणजे मला सारंग सरांची खूप काळजी वाटते, म्हणून मी कोणाला सांगितलं नाही. तुम्ही पण कोणाला सांगू नका. मला मला या माणसाची माहिती द्याल का? काय सिस्टर, एवढीशी गोष्ट आहे आणि किती टेन्शन घेतेस? हा? अरे टेन्शन नाही लेने का, आपण हे ना इधर. पण देवा इज हियर, डोंट फिअर, ही विल टेक केअर. ओके, तुझं काम पण पूर्ण होईल आणि मी कोणालाच सांगणार नाही. ओके, तू फक्त एक काम कर, त्या माणसाने तुला ज्या ज्या नंबरवरून फोन केला ना ते सगळे नंबर मला पाठव. बाकी सब आपण देखताय. आणि हो, आत्ता जर त्यांनी फोन केला तर लगेच मला कळवायचं. ओके, चल येऊ. शौर्या, काय झालंय? तुझा उत्साह एकदम डाऊन का झालाय? सारंग, खूप छान दिसतोयस. माझीच दृष्ट लागायची तुला. देवाच्या पाया पडून घे. ये. इठ्ठला, माझ्या साऊच्या नशिबातले भोग कधी संपणार आहेत रे? तिनं तिचं आयुष्य तुझ्या सेवेतच व्हायला ना रे बाबा. तिच्यावर तुझी कृपा ठेव. तुझीच सावली आहे ना रे सावळ्या ती. हॅलो सिस्टर, त्या आकारचं लोकेशन ट्रेस झालंय. तुला डिटेल पाठवतो. तू जल्द से जल्द वहां से निकल. हो, मी लगेच येते. साऊ, काय झालं? कुठं निघालीत ग भाळे? सारंग सरांच्या आयुष्यावर आलेला संकट दूर करायला निघाला. कर्तव्य बजावायला निघालीस. थांब जरा, आलीच मी. साऊ, ही आपल्या घराची मानाची साडी आहे. ही नेसून जा. देवी आई तुझं रक्षण करेल. यशस्वी हो लेकरा. नमस्कार कर. सारंग, मी आई आहे तुझी. आणि आईला व्यवस्थित कळतं तिच्या लेकरासाठी काय चांगलं आणि काय वाईट ते. अस्मिता आणि तुझा जोडा खूप छान दिसतो.
आणि एवढंच नाही, मी तुला सांगते, ती तुझी उत्तम जोडीदार बनू शकेल. विश्वास ठेव माझ्यावर. हं? सावली, लग्नाला उभा राहतोय खरा, पण तुझ्याशिवाय इथून पुढचं आयुष्य काढायची कल्पनाही सहन होत नाही मला. सारंग सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही तुमची बेस्ट फ्रेंड तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. बघ ना सारंग कुठे, जा बोलव त्याला. क्या बात आहे. हं? सारंग, पुन्हा बोल्यावर चढायचं धाडस करतोय. सारंग, माझ्या आणि नीलपेक्षा आईचा सर्वात जास्त विश्वास तुझ्यावर आहे. मला खात्री आहे तू तिचा शब्द कधीच मोडणार नाहीस. तरी एकदा विचार कर. येऊन जाईल. या नवरदेवाच्या वहिनींनी नवरदेवाला औक्षण करा. या नवरदेव बसा इथे. हात जोडून कुलदेवतेचे स्मरण करा. सोहम, तू आता सॅड राहून हे लग्न थांबणार आहे का? हे लग्न नाही थांबणार, पण मला पटत नाही त्याचं मी काय करू. अरे पण हे लग्न मॉमने ठरवलं ना. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मॉमला काय झालं माहित नाही, पण दादाच्या फीलिंग्स तिला कळतच नाही. अस्मी सारंग मेंदळे, फक्त लग्नाला उभी आहेस तर अंगावर कोटीचे दागिने आहेत. नंतर तर तुला पैशाच्या राशीतच झोपायचंय. पण एक प्रॉब्लेम राहिलाय, तोही सॉल्व्ह करू आपण. हॅलो, मी तुला आकारचं लोकेशन पाठवलंय. त्याचा आज दी एंड झालाच पाहिजे. आणि हो, माझ्या मॅरेज सर्टिफिकेटच्या आधी त्याचं डेथ सर्टिफिकेट मला माझ्या हातात पाहिजे. इज दॅट क्लिअर? कामाला लाग. वा,
छान दिसतेस. थँक्यू. सारंग आईच्या खूप क्लोज आहे. मग या घरची लाडकी सून लाडक्या मुलाचीच बायको असेल, हो ना? तुझ्या इतकी फ्रॉड मुलगी मी आजपर्यंत नाही बघितली. वेल, सेम टू यू. ए हॅलो, चल आता उशीर होतोय. एक मिनिट. तुम्ही कुठे निघालात एकट्याच? मला महेंदळेंची दुसरी फ्रॉड सुनबाई सुद्धा माझ्या सोबत हवी आहे. ए हॅलो यू. शेवटी तुमच्याच कृपेने सगळं झालंय ना, म्हणून बोलते. तशी तर मी रेडीच आहे, पण काहीतरी मिसिंग वाटतंय. टिपिकल सुनबाईंचे एक्सप्रेशन्स. चल. अजून काहीतरी मिसिंग वाटतंय ना. तुम्ही मला असं जरा ठेवा हो. मेहेंदळेंची सून तयार आहे. निघायचं? देवाभाऊचा फोन लागत नाहीये. काय करू? ते म्हणाले होते की आकारचा जीव धोक्यात आहे. मला आता बघायला हवं. आकार, तू पुन्हा पळून जायची हिम्मत पण करू नकोस. मला माहितीये सारंग सरांना मारायचा तूच प्रयत्न करतोयस. कोण सारंगा आणि कोण आहेस तू? तू ज्या प्रकारे आता पळून जात होतास ना, तिथेच समजून जा की मी तुला ओळखलंय. जर शिक्षा व्हावी असं तुला वाटत नसेल ना, तर मला लवकर सांग, हे सगळं का करतोयस तू? सांग. हे सगळं मी त्या अस्मीच्या सांगण्यावरून केलंय. अस्मी? ओ, अस्मीच्याच. तू सारंगला डिवॉर्स दिल्यानंतर ती सारंग सोबत लग्न करणार होती. या सगळ्यात तिने माझा वापर करून घेतलाय ग. तू खरं बोलतोयस कशावरून? अगं मी खरंच सांगतोय, माझ्यावरती विश्वास ठेव. आणि मला हे पण समजलंय त्या अस्मीचं ना आता काम झालंय, म्हणून मला संपवण्यासाठी तिने इथं गुंड पाठवलेत. अरे माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी इथून निघत होतो. माझ्या बरोबर हुशारी करायची नाहीये. तिला लपून बसलाय का? बरं ठीक आहे, एकावर एक ऑफर फ्री वाटतो. एक मिनिट. हॅलो. हा अस्मी मॅडम, इथे हा आकार एकटा नाहीये, त्याच्याबरोबर एक मुलगी सुद्धा आहे. मग त्या दोघांनाही संपवा. मला कुठलाही पुरावा शिल्लक नकोय, कळलं? ओके मॅडम. अस्मी मॅडम बोलल्या एकही पुरावा शिल्लक राहता कामा नये. म्हणजे या दोघांना एका शॉटमध्ये संपवावं लागेल. आणि हिचे पैसे सुद्धा मिळतील. अस्मी कुठे आहे? ते रेडी झालं. अच्छा. छान दिसतेस. चा बस.
इथे हळदी कुंकू लावून घ्या थोडंसं. Sister, don't fear. Because Deva is here. Come on, boys. आला रे आला. आता देवा आला. सॉरी गाइस, आज जिम मिस हुआ मेरा. थोड़ा वर्कआउट करे. चला, मुलाच्या आईवडिलांनी स्टेजवर या. आता मुलीच्या आईवडिलांनी स्टेजवर यायचं आहे. गुरुजी, मुलीला आई वडील नाही आहेत. जर का माझ्या मुलाने, नीलनी आणि माझ्या सुनेनी, ऐश्वर्यानी कन्यादान केलं तर चालेल? हो हो, काही हरकत नाही. शेवटी भावनाच महत्वाची आहे. नील ये. ऐश्वर्या. डोंट फियर, ये तुम्हारे लिए नहीं है. आपके लिए इस कानून के हाथ ही काफी है. सिस्टर, तू लग्नाचा मुहूर्त चुकवू नकोस. जा, तू तिकडे शुभमंगल पर्यंत पोहोच. तोपर्यंत मी इकडे यांचा मंगळ अशुभ करतो. तेरा हिसाब अभी बाकी है. चलो गाइस, आजच्या बातम्या वाचूया. चांदणी चौकात एका गुंडाचा हात झाला फ्रॅक्चर. दांडेकर ब्रिज वरून पडून एकाचा पाय फ्रॅक्चर. कोथरूडचं पार्सल निघालं हडपसरला. अपन एक्शन हीरो से कम नहीं है ना. संपला एक्शन सिक्वेंस. मुलीच्या हात मुलाच्या हातामध्ये द्या.